अगदी मनापासून सगळ्यांना नमस्कार करते. सगळ्यांचे आधी आभार मानते आणि ही जी संधी मिळते आहे निरूपणाची, त्याबद्दल चैतन्य सत्संग मंडळ लातूर याचे सगळ्यात पहिल्यांदा मी आभार मानते आणि आजच्या या निरूपण सेवेला प्रारंभ करते. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन, माझे असो वंदन. आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं, वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं. पश्चाद् रावण कुंभकर्ण हननं, एतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आज श्री गोंदवलेकर महाराजांचं आजचं वचन फक्त सांगते की या ठिकाणी गुरु सांगेल त्याप्रमाणे वागावे. हे एक फक्त वचन त्यांचं वाचते, त्यावर निरूपण करणार नाही, कारण आज मारुती स्तोत्रावर निरूपण असल्यामुळे त्यालाच वेळ पुरत नाही. तर गुरु सांगेल त्याप्रमाणे वागावे हे आजचं त्यांचं वचन आहे आणि त्या वचनाचा आधार घेऊन आपण आपल्या आज निरूपणाला प्रारंभ करू. शनिवारचा दिवस आहे जो अचानकपणे आपल्याला मिळाला आहे आणि शनिवारचा दिवस मारुतीरायांचा असल्यामुळे अधिकच आनंद होतो. मारुतीरायांबद्दल शनिवारी बोलताना जो आनंद होतो तो काही अवर्णनीय आहे, वेगळाच आहे. आता नुकतीच गुरुपौर्णिमा झाली आहे. गुरुपौर्णिमा फक्त त्याबद्दल दोन शब्द सांगते की ही जी माघातली पौर्णिमा आहे ती का आषाढातली पौर्णिमा का बरं. तर गुरु सांगेल तसं वागायचं याचं कारण काय की गुरुला मेघाची उपमा दिली आहे. आता सगळ्या पौर्णिमा आहे, दत्त जयंती आहे, प्रत्येक पौर्णिमेला हनुमान जयंती आहे. तर प्रत्येक पौर्णिमेचं किंवा प्रत्येक सणाचं आपल्या हिंदू धर्मामध्ये वैशिष्ट्य आहे. मग त्या वैशिष्ट्यामध्ये ही जी आषाढ पौर्णिमा आहे त्याचं विशेष काय महत्त्व आहे फक्त 2 मिनिटात त्यामुळे सद्गुरू कळतात. सद्गुरूंनी काय केलं आहे आपल्यासाठी हे फक्त 2 वाक्यात सांगायचा प्रयत्न करते. सद्गुरूंना मेघाची उपमा देतात आणि सद्गुरूंना चंद्राची उपमा देतात. म्हणजे आपले हे जुने लोक किती दूरदृष्टीचे होते आणि का तो दिवस निवडला आणि त्यामुळे त्यांची कृपा त्यावेळी कशी बरसते हे समजण्यासाठी मेघाची उपमा का देतात आपण याबद्दल कधी विचार करत नाही. प्रत्येक गोष्ट आपण आपलं रुटीनप्रमाणे ऐकतो आणि तसं वागतो. पण जर समजलं ती गोष्ट आपल्याला तर खरंच आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडू शकतो. मेघाची उपमा देतात त्यांना. आता मेघ आणि इकडे वेद अथांग आहे. वेद अथांग आहेत, अथांग सागर असा पसरलेला आहे वेदांचा. इतकं ज्ञान आहे, अमर्याद ज्ञान आहे. आणि प्रत्यक्षामध्ये समुद्र जसा समुद्राजवळ गेलो तर आपल्याला पाणी प्यायला मिळत नाही, ते खारं पाणी आहे, आपली तहान भागवत नाही. पण त्या समुद्राचं पाणी घेऊन
आणि मेघ जसं आपल्यावरती वर्षाव करतात त्यातलं पाणी घेऊन समुद्रातलंच पाणी घेतात आणि मेघांमधून आपल्याला जे पर्जन्य आपल्यापर्यंत पोहोचतं त्यामुळे आपण समुद्राचं पाणी पिऊ शकतो. म्हणजे जो समुद्र आहे खारट त्याचं पाणी आपण घेऊ शकत नाही, त्याचा आपल्याला काही उपयोग नाही. तसं वेदसुद्धा इतके अथांग आहेत, अमर्याद आहेत, आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे, बुद्धीच्या परे आहे, आपल्याला समजू शकत नाही अल्पबुद्धीला. प्रत्येक जीवासाठी जे वेदाध्ययनी आहेत त्यांना कळतं, पण जे वेद जाणत नाहीत किंवा जाणू शकत नाही त्यांना त्या वेदांचा उपयोग नाही. मग त्या वेदांचा उपयोग करायचा असेल तर सद्गुरू त्याच्यातलं सार काढतात आणि जसा वर्षाव होतो मेघाचा, मेघामधून जसा पाण्याचा वर्षाव होतो आणि ते पाणी पिण्यायोग्य होतं, ते आपल्यासाठी जीवन ठरतं. समुद्राचं पाणी आपल्याला निरर्थक होतं, पण मेघातून आलेलं पाणी हे आपल्यासाठी पिण्यायोग्य, आपल्यासाठी संजीवन देणारं ठरतं. म्हणून मेघाची उपमा सद्गुरूंना दिली आहे. आणि पौर्णिमेचा चंद्र जसा, चंद्राची उपमा दिली आहे. चंद्र जसा शीतल आहे, पूर्ण पौर्णिमेचा चंद्र, पूर्ण भरलेला चंद्र, तो चंद्र ज्या दिवशी आषाढात म्हणजे मेघही पाहिजे आणि पूर्ण चंद्रही पाहिजे, या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतील तेव्हा पूर्ण चंद्र आणि मेघ या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतील तेव्हा ती आषाढ पौर्णिमा आहे. त्यावेळी गुरूंना दिलेली उपमा त्या ठिकाणी सार्थ होते आणि गुरु आपल्यासाठी वेदांमधून निचोड काढून आपल्यासाठी जे वर्षाव करतात साध्या स्वरूपामध्ये, गोड पिण्यायोग्य पाणी जसं मेघ करतात तसे सद्गुरू आपल्यासाठी करतात, जे समर्थांनी आपल्यासाठी करून ठेवलं आहे. मग ते समर्थांचं वाक्य ऐकायचं, गुरु सांगेल त्याप्रमाणे वागायचं. आषाढ पौर्णिमेचं महत्त्व कळलं. ज्या ठिकाणी मेघ आणि पौर्णिमा या दोन्ही जेव्हा तिथी एकत्र येतील त्यावेळी सद्गुरू तत्व अतिशय जास्त प्रमाणामध्ये आपल्या आसमंतामध्ये आपल्याला भेटेल, कारण उपमाच तशी दिली आहे. वेदांचं जसा निचोड काढून आपल्याला समर्थ देत आहेत त्याप्रमाणे ती पौर्णिमा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी देते. आता ही जी आहे संस्कृतमधलं वडवानल स्तोत्र, संस्कृतमध्ये वडवानल एक कोणाचा तरी ऑडिओ व्हिडिओ सुरू आहे, संस्कृतामधलं वडवानल स्तोत्र जे विभीषणाने लिहिलंय, जे विभीषणाने लिहिलेलं स्तोत्र आहे ते प्रत्येकाला म्हणणं शक्य नाही. त्यानंतर हिंदीमध्ये हनुमान चालीसा आहे, ते तितकंच महत्त्वाचं आहे, वडवानल स्तोत्र तितकंच महत्त्वाचं आहे. पण आपल्या समर्थांनी जसं आपण म्हटलं मेघ पौर्णिमा, त्याप्रमाणे समर्थांनी 1 नव्हे 2 नव्हे 11 स्तोत्र आपल्यासाठी लिहिली. आणि आपण म्हणतो अधिक महिन्याचं महत्त्व आहे, अधिकस्य अधिकम फलम, जास्तीत जास्त फल. आणि आपल्या मराठी भाषेमध्ये आता सध्या मराठी भाषेचा जो अभिमान आपल्याला वाटतोय, मराठी भाषेला जो दर्जा मिळाला आहे, आपल्याजवळ ते सगळं वाङ्मय आहे. म्हणजे संस्कृतातलं वडवानल स्तोत्र जे विभीषणाने म्हटलं आहे तेही तितकंच महत्त्वाचं, त्यानंतर हनुमान चालीसा तितकीच महत्त्वाची. आणि संख्येने अधिक असलेली आपली जी स्तोत्र आहे त्याचं वैशिष्ट्य आपल्याला जेव्हा कळतंय तेव्हा त्या प्रत्येक स्तोत्राचं महत्त्व कळतंय आपल्याला आणि प्रत्येक मुलाला ही गोष्ट सांगायला पाहिजे. मग अनेक रामदासी होते आहेत असं नित्यपाठ करणारे की जे श्री हनुमंताच्या सूक्ष्म शक्तीचे वलय सत्य त्या लोकांच्या भोवती विद्यमान असतं. मग ते विद्यमान असलेलं कवच आपल्याला मिळावं अशी प्रत्येक सद्भक्ताची इच्छा असावी. आणि एकदा का भक्ताची इच्छा झाली की जो आपल्या पिढीमध्ये इतरांना सुद्धा तो सांगायचा प्रयत्न करतो. तर समर्थ या ठिकाणी म्हणतात की निदान शनिवारी तरी अवश्य म्हणावी, इतर वेळी नाही जमलं तरी शनिवारी तरी किमान म्हणावी की आपल्याला इतका चांगला उत्तम वारसा, सद्गुरूंचं वचन आपल्याला जर ऐकायचं असेल तर कमीत कमी शनिवारी तरी ही म्हणावी. तेही नसेल जमत तर अमावस्या पौर्णिमेला, चातुर्मासामध्ये, श्रावणामध्ये तरी कमीत कमी म्हणावं. एकदा तरी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जितकं जमतं तितकं म्हणावं. भक्तासाठी भक्ती, युक्तासाठी युक्ती, योग्यासाठी योग आणि साधकांना सिद्धी देणारी ही स्तोत्र आहेत. त्यांनी म्हटलंय भक्तासाठी भक्ती, भक्त असेल तर भक्ती देतात, युक्तासाठी युक्ती देतात, योग्यासाठी योगासाठी योग देतात आणि साधकांना सिद्धी देतात. काय करतात ते? नामामध्ये रती आणि गती निर्माण होते. आपल्याला जर नाम घ्यायचं आहे, आपल्याला जर नामस्मरण करायचं आहे सद्गुरूंनी सांगितलं तर त्यामध्ये गती नको का? ती गती देण्याचं कार्य, रती आणि गती देण्याचं कार्य ही स्तोत्र करतात. म्हणजे सुरुवातीला हे स्तोत्र म्हणावं. यामध्ये भक्ताला भक्ती आणि योग्याला योग हे सगळं साध्य होणार आहे यावरती आपला विश्वास पाहिजे. कारण गुरु सांगेल त्याप्रमाणे वागायचं ठरवलं आहे. ध्यानामध्ये धृती आणि स्वाध्यायामध्ये मती,
जर आपण स्वाध्याय करायचा ठरवला, एखाद्या विद्यार्थ्यांनी जर ठरवलं की स्वाध्याय करायचा आहे पण बुद्धीच नसेल तर काय चालेल? मग त्यामुळे स्वाध्याय जर करायचा असेल तर त्याला मतीसुद्धा प्राप्त होते. अशी ही अमोघ स्तोत्रे, एक नव्हे 11 स्तोत्र, अधिकस्य अधिकम फलम या न्यायाने समर्थांनी आपल्याला वेगवेगळ्या दिवशी आणि वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलेली आहे. चंचलता आणि हट्टीपणा कमी होतो, अस्थिरता कमी होते, प्रगती होते आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे वाणी शुद्ध होते. वाणी शुद्ध करण्याचं काम सुद्धा ही स्तोत्र करतात. म्हणून वाणीवर विशेष भर देऊन प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि जोर देऊन त्याप्रमाणे निदान शनिवारी तरी ही वाक्य म्हणावी, निदान अमावस्या पौर्णिमा चातुर्मास श्रावण म्हणजे सध्या जे सुरू आहे चातुर्मास त्यामध्ये तरी म्हणावी. आता हे झालं बालकांसाठी. वाणी शुद्ध, चंचलता कमी होते, हट्टीपणा कमी होतो, अस्थिरता कमी होते. हे त्याचे फायदे आपण आधी सांगितले पाहिजे, कारण बालस्तोत्र आत्ताच संपलाय. नंतर पौगंडावस्थेमध्ये जी मुलं असतात त्यांचा इंद्रिय निग्रह होतो. रामदासी कसे असतात, रामदासी कसे असतात, आपण रामरक्षेमध्ये त्याचं संपूर्ण वर्णन बघितलं आहे. आता रामाचं वर्णन करत असताना कसे रामदासी किंवा कसे भक्त अपेक्षित आहेत. पौगंडावस्था जी येते त्यावेळी चंचलता अधिक असते, त्यामुळे इंद्रिय निग्रह, त्यानंतर वीर्य आणि सामर्थ्य लाभ, निर्णय क्षमताची मध्ये वृद्धी, निश्चय आणि एकाग्रता ही स्तोत्र निर्माण करतात. हे सांगण्याचा उद्देश आहे. आपण स्तोत्र तर ऐकणार आहे. आजचं स्तोत्र थोडं छोटं आहे, 6 श्लोक आहेत, त्यामुळे त्याचं महत्त्व आजच्या दिवशी सांगायचं ठरवलं. प्रौढांना काय फायदा आहे म्हणजे बालकांचा फायदा सांगितला. चंचलता, हट्टीपणा आणि अस्थिरता कमी होते, मती स्थिर होते. जर एखादा अभ्यास करायचा ठरवला तर ती मती स्थिर झाल्यामुळे तो अभ्यास त्यांच्या लक्षात राहतो. पौगंडावस्थेमध्ये इंद्रिय निग्रह होतो. प्रौढांना बाकी प्रपंच उपाधी सांभाळताना त्यांना आता प्रपंचाची उपाधी सांभाळायची आहे, त्यामुळे धीरोदात्तता पाहिजे. त्यानंतर मानसिक स्थिती ठीक राहिली पाहिजे. वेगवेगळे अनुभव आलेले असतात, त्या वेगवेगळ्या अनुभवातून जात असताना आपली मानसिक स्थिती स्थिर ठेवण्याचं काम वृद्धांना निश्चिंतपणा येतो. इतक्या आयुष्यामध्ये डचमळ पाहिलेली आहे, आयुष्यामध्ये कमी जास्त उतार चढाव बघितले आहे, ऊन सावलीचा खेळ जीवनाचा बघितला आहे, पण स्थिरता येते जर हे स्तोत्र त्यांनी म्हटलं. आणि मुख्य गोष्ट म्हणजे सगळ्यात मुख्य गोष्ट वैराग्य येतं. उगीच अडकायला होत नाही, उगीच बंधनात पडायला होत नाही. घेतलेले अनुभव पाठीशी आल्याबरोबर मती स्थिर होते आणि वैराग्याची वृद्धी होते. किती महत्त्वाचे, प्रत्येक टप्प्यावर या सगळ्या स्तोत्रांना महत्त्व आहे. आणि सकाम उपायसुद्धा सांगितलेत. जर सकाम म्हणजे काहीतरी इच्छा घेऊन जर करत असेल, 7.5 असेल तर 7.5मध्ये शनी अनुकूल फळ देतात. शनी हनुमंताच्या पुढे टिकू शकत नाही. हनुमंत भक्ताला शनीची 7.5 त्रास देत नाही. जे भोगायचं ते भोगावं लागणार आहे, पण भोगत असताना जी एक प्रकारची शक्ती आणि बळ, रामाचं बळ आणि हनुमंताचं बळ देण्याचं कार्य. आणि दुसरी गोष्ट, दुर्धर आधी व्याधी ज्या होतात, क्लेश बाधा, यामध्ये फलदायी असते. आणि दुसरी गोष्ट, ब्रह्महत्यादी पातकंसुद्धा आपले नाश पावतात. आपण छोटी छोटी पातकं करतो, आपण पापभीरू लोक आहोत, आपण काही फार मोठी पापं करत नाही, पण साध्या पापांचा तर प्रश्नच नाही. ब्रह्महत्यादी पाप जरी आपल्याकडून घडलं असेल तर या स्तोत्राचं नित्य पठण केल्याने ते पातकंसुद्धा नाहीसं होतंय. एवढी शक्ती या स्तोत्रांमध्ये आहे, कारण आपल्या सद्गुरूंनी विशेष कृपा करून या स्तोत्राची निर्मिती केली आहे. नैराश्याकडून प्रकाशाकडे नेणारा हे जे स्तोत्र आहे, त्यामुळे मुक्ती आणि हे रौद्ररूप. आणि आता हे जे स्तोत्र आहे त्यातलं पहिलं वीर प्रताप मारुती श्री क्षेत्र साफळचं भीमरूपी आपण ऐकलं. भीमरूपीमध्ये तर आपण रमून गेलो, कारण ते पाठ आहे. दुसरं जे खडीचा मारुती शिंगणवाडी, त्या ठिकाणी आपण आनंदाने बाल हनुमानाचा अनुभव घेतला की नाही? बाल हनुमानाचा अनुभव घेतला. किती छान, बाळ लोंबाळ साजिरे असं म्हणत असताना प्रत्यक्ष एखादं माकडाचं पिलू आपल्या डोळ्यासमोर आलाय. माकडाचं पिलू छान झोके घेत आहे, त्याचा मूळ स्वभाव समर्थांनी अगदी स्पष्ट आपल्यासमोर उभा केलाय. आणि त्याची सुरुवात आहे, जनिते अंजनी माता लाभली ईश्वरी तनू. अशा पद्धतीने वर्णन करून आपण दुसरं स्तोत्र संपवलंय. तिसरं जे आता आज आपण बोलणार आहे, ज्यावरती चर्चा करणार आहे, तो आहे माझगावचा मारुती. माझगावचा मारुती, त्याच्या स्तोत्राचं नाव आहे कोपला रुद्र जे काळी. आता मागचं सगळं विसरायचं आहे. तसंही 15 दिवसामध्ये आपण थोडंसं त्याचं बालरूप विसरलो आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? कोपला रुद्र तो काळी.
मनाचा कमकुवतपणा काढून परिस्थिती कशीही आली तरी सुद्धा आपल्याला समोर कोसळूनही पडो हे आकाश, असं म्हटलंय स्तोत्रामध्ये. हनुमंतांची कुळवल्लीमध्ये कितीही आकाश कोसळून पडलं तरी हनुमंताच्या भक्ताला त्याचा काही परिणाम होत नाही. मग कोपला रुद्र जे काळी ते काळी पहावेची ना, बोलणे चालणे कैसे ब्रह्मकल्पांत मांडिला. यांनी सुरुवात केली आहे. बोलणे कोपला रुद्र जे काळी. आता या ठिकाणी रुद्र कोपलाय, त्याचं प्रलयंकारी रूप आहे. प्रलयंकारी रूप त्यांनी सांगितलंय की कोपला रुद्र जे काळी. आता रुद्र कोपला म्हणजे त्याचा जे तांडव नृत्य जर आपण आठवलं रुद्राचं, शंकराचं, तशा प्रकारचं तांडव नृत्य हनुमंत करतायत हे डोळ्यासमोर आणायचं आहे. आता बालरूप वगैरे सोडून द्यायचं आहे. ती ईश्वरी तनू मनातली काढायची. कारण आपण आता तिसऱ्या स्तोत्राकडे वळलो. त्या ठिकाणी कोपला रुद्र जे काळी. ज्यावेळी हा रुद्र कोपला त्यावेळी पाहू शकत नाही त्याच्याकडे. त्या रूपाकडे, रुद्राच्या रूपाकडे आपण बघू शकत नाही. बोलणे चालणे कैसे ब्रह्मकल्पांत मांडिला. असा बोलतो जसा काही ब्रह्माचा कल्पांत मांडलाय. या सज्जन आणि दुसऱ्यांच्या दुःखाने कळवळणारा, दुर्जन आणि दुसऱ्यांना शिक्षा देणारा, दुर्जनांचा काळ ठरवून सज्जनांना मदत करणारा हा जो हनुमंत आमच्या मनात आहे, तो हनुमंत आता तसा नाही. आता त्यांनी ते चांगलं रूप सगळं सोडून दिलंय. बालरूपही सोडून दिलंय या मारुती स्तोत्रामध्ये. आणि त्यांनी जेव्हा भीमाचं गर्भहरण होतं, भीमाचं जेव्हा गर्भहरण केलं तेव्हा भीम म्हणाला की मला जेव्हा तुम्ही गर्भहरण केलं, मारुतीने सांगितलं की मी उठत नाही या ठिकाणाहून उठत नाही असं जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी तरीही प्रयत्न केलाय भीमानी. आणि भीम आणि मारुती शेवटी भाऊ आहे, लहान भाऊ मोठा भाऊ. मग तेही तेही मरुत कुमार आहे दोघंही पण. मग दोघांनी एकमेकांच्या समोर जेव्हा आले आणि हालायला तयार नाही मारुतीराय. भीम म्हणाला असा कोणता वानर आहे की जो असा माझ्यामध्ये बसलाय. पण त्या ठिकाणी ते हल्ले नाहीत. कारण भीमाला जे गर्व झाला होता त्या गर्वाचं हरण हनुमंतरायांना त्या ठिकाणी करायचं होतं. मग जेव्हा भीमाचं गर्वहरण झालं, मग गर्वहरण झालं आणि समजलं की मारुतीरायांची शक्ती अफाट आहे, आपल्यापेक्षाही कितीतरी अतिशय जास्त प्रमाणामध्ये त्यांची जेव्हा शक्ती आहे, तेव्हा त्यांनी विनवणी केली. भीमाने विनवणी केली, तुम्ही हे जे रूप आहे ना तुमचं, ते मला प्रत्यक्ष रूप दाखवा. जसं विश्वरूपाचं दर्शन आपल्याला म्हटलंय, अर्जुनानी म्हटलंय भगवंतांना दाखवा, तसं म्हणतात मला तुमचं विश्वरूप दाखवा, तुमचं मोठं रूप दाखवा, जे काही तुमचं मोठं आहे. कारण तुम्ही जो माझा गर्वहरण केलाय ते मला जे तुम्ही दिसताय ते थोडे छोटे दिसतात. त्यावेळी हनुमंतांनी ठरवलं की आपला हा लहान भाऊ आहे, तो म्हणतो अरे नको बघू, तुला बघवणार नाही माझं ते रूप. कारण ते म्हणतात आहे ना, ते काळी पहावेची ना, हे रूप माझं पाहू शकत नाही रे. जे गोड दिसतंय लोंबाळणारं जे रूप आहे ते रूप माझं नाही. पण तरी तो म्हणतो नाही मला तुमचं ते रूप बघायचं आहे. असं म्हटल्यावरती मारुतीरायांनी आपलं रूप इतकं वाढवलं, इतकं मोठं केलं की वरचं टोक दिसेना आकाशाशी भिडले. आणि ते जे रूप आहे ते सगळं मोठंच्या मोठं रूप त्यांनी दाखवलं. ते म्हणाले तुला सहन होणार नाही, तरी तो म्हणतो मला दाखव. आणि जेव्हा अगदी टोकाला ते गेले आणि त्यांचा पाय जमिनीच्या आतमध्ये गेला, हे रूप त्यांनी भीमाला दाखवलं. तेव्हा भीम घाबरला. भीमासारखा जर घाबरला तर आपल्यासारख्यांची काय कथा. भीम घाबरला आणि म्हणाला नको नको, मला वाटलं मला समजू शकेल, माझ्यामध्ये शक्ती आहे ना तेवढी, मी सुद्धा मरुताचा पुत्र आहे, माझ्यामध्ये शक्ती आहे, पण मी सुद्धा तुला बघू शकत नाही. आता तुम्ही तुमचं मूळ रूप दाखवा. आणि पुन्हा त्यांनी राम नाम घेतलं. तिथून सांगितलं बघ हे जे तुला रूप दिसतंय ना ते फक्त माझं अगदी 1/4 रूप आहे. आपण कल्पना करू आता या ठिकाणी भीमाच्या समोर जे उभं झालेलं रूप आहे ते रूप उभं असताना ते म्हणतात आहे हे माझं 1/4 रूप आहे. आणि 1/4 रूप सुद्धा भीम बघू शकत नाही आहे. तर आपली काय कथा. ते म्हणे आता सांग, थांबू का आणखी मोठा होऊ. नाही म्हणाले, श्रीराम जय जय राम. आता नको, आता माझा अगदी पूर्णपणे माझ्या मनाचा ताप नाहीसा झाला आणि मला समजलं तुम्ही कोण आहात, तुमचं रूप काय आहे, तुम्ही रुद्राचा अवतार आहात ते मला समजलं. आणि म्हणून म्हटलंय त्यांनी कोपला रुद्र. ह्या ठिकाणी कोपलेला नाही पण मूळ रूप दाखवलंय. आणि त्यावेळी जर लंकेत कोपलेला कसा असेल हे कल्पना आपण आता करायची. कोपला रुद्र जे काळी ते काळी पहावेची ना, हे रूप जर भीमाला बघता आलं नाही तर आपण काय बघणार.
त्यापेक्षा आपण आपल्या मनामध्ये कल्पना करायची की मारुतीराय खूप मोठे झाले, खूप मोठं त्यांनी रूप घेतलं आणि ते रूप बघून आपण कृतकृत्य झालो. बोलणे चालणे कैचे ब्रह्मकल्पांत मांडला. आता ह्यापेक्षाही मोठं रूप मी घेऊ शकतो म्हणतात आहे. बोलणे चालणे. आता 4 खर्व 32 कोटी वर्षानंतर कल्पांत येतो, आपल्याला माहिती आहे. हा जो कल्पांत येतो तेव्हा कशी परिस्थिती निर्माण होईल? कल्पांत आला म्हणजे मोठमोठ्या लाटा समुद्राच्या उलटणार आहे, आकाशामध्ये गडगडाट होणार आहे मेघांचा. आणि असे जेव्हा ती परिस्थिती असते, तशी परिस्थिती हनुमंतांनी उड्डाण घेतल्यावर होते. आणि लंकेमध्ये ही परिस्थिती जे कोणी भाग्यवान आहेत त्यांनी बघितली आहे. भलेही ते राक्षस असो, भलेही ते रामाचे सेवक असो, या सगळ्यांनी ते बघितलं, असे ते भाग्यवान आहे. पण बघता न येणारं ते रूप आहे. 4 खर्व 32 कोटी वर्षानंतर जो कल्पांत येतो, त्या कल्पांतानंतर जशी परिस्थिती निर्माण होते, तशी परिस्थिती हनुमंतांनी लंकेमध्ये निर्माण केली. आणि म्हणून ते भीमाला सांगत असताना मी सुरुवातीला भीमाचं काय बरं कारण दिलं, कारण भीमाला जे रूप दिसलं ते फक्त 1/4 आहे. आणि आता जे रूप आहे लंकेमध्ये त्यांचं, खरंच बघू शकेल कोणी? आपल्याला असं वाटतं की हनुमंतांनी उड्डाण घेतलं, त्यांच्या शेपटीला आणि आग लावली आणि ते लंकेमध्ये उडाले, पण तो आवाज ऐकवत नव्हता, त्यांचं उड्डाण ऐकवत नव्हतं, त्यांचे डोळे बघवत नव्हते, त्यांचं रूप बघवत नव्हतं. अशा प्रकारचे हे आमचे मारुतीराय सज्जनांसाठी अतिशय उत्तम आहेत. पण दुर्जनांसाठी जे जे रूप घेतात आहे, तो महासंग्राम बघणं हे आपल्या गोष्टीत शक्य नाही. मग त्याच्यावरती पुढे म्हणतात, ब्रह्मांडाहूनही जो मोठा. आता वर्णन आता आणखी पुढे पुढे जायचं आहे. या 6 कडव्यांमध्ये आपण फक्त मारुतीचं मोठं 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 रूप पाहायचं आहे. ब्रह्मांडाहून जो मोठा. आता आपण वामन अवतारामध्ये भगवंताचं म्हणतो की त्यांनी 3ही पायामध्ये सगळं त्यांनी मोजून टाकलंय. तसंच रूप आहे हनुमंताचं या ठिकाणी. ब्रह्मांडाहून जो मोठा, स्थूळ उंच भयानको. स्थूळ स्वरूपात आहे मोठा, त्यानंतर उंचच्या उंच आहे आणि भयानक सुद्धा आहे. आणि पुन्हा त्यांचं रूप पुन्हा समर्थ म्हणतात. हे सगळं करत असताना पुच्छते मुरळिले माथा, पुच्छते मुरळिले माथा, पावले शून्य मंडळा. त्याची जी शेपूट आहे ती शेपूट बाकी डोक्यावरच आहे. जे जाळतानाच्या लंकाच्या वेळी फक्त त्यांनी बाजूला केली आहे. शक्ती उड्डाण घेण्यासाठी जी घेतली, पुच्छते मुरळिले माथा, म्हणजे जास्तीत जास्त हनुमंताचं जे रूप आहे 11 मारुतींचं, त्यांनी आपली पुच्छ ही डोक्यावर घेतली आहे, जेणेकरून आपली ती शक्ती आपल्या डोक्यावरती ह्याच्यामध्ये ती जागृत आहे हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि पावले शून्य मंडळा, आणि शून्य मंडळामध्ये पावले. आता या ठिकाणी श्रीरामांनी जी मुद्रिका त्यांना दिली ती हनुमंतांनी मुखात ठेवली. शेपटी कुठे का असेना, पाय कुठे का असेना, शरीर किती का मोठं होईना, शरीर कितीही मोठं होईना, असा कोणी आपल्याला बलवान हनुमंत आपल्याला मिळाला, हे आपलं किती भाग्य आहे. आणि असा हा जो हनुमंत आहे त्याच्या मुखामध्ये मुद्रिका आहे. आणि मुद्रिका ठेवणं म्हणजे त्याचं निरंतर रामनाम जपणं आहे. आपल्यामध्ये एखादा जरी गुण आला चांगला, एखादा जरी थोडाफार गुण चांगला आला, ताबडतोब आपण रामनाम विसरतो की नाही बघा. म्हणूनच त्यांनी कुंतीनी म्हटलंय की जोपर्यंत दुःख आहे ना, तोपर्यंतच आपल्याला कृष्ण दिसतो, पण सुखामध्ये आपण त्या गोष्टी विसरतो. पण या ठिकाणी याचा स्वतःचा प्रचंड पराक्रम चालू असताना सुद्धा त्याच्या मुखामध्ये जी मुद्रिका आहे, ती मुद्रिका म्हणजे रामकार्यासाठी, धर्मसंस्थापनेसाठी उड्डाण करायला सज्ज झालेले हे हनुमान आहेत. म्हणजे कोणत्याही क्षणी ते रामाला विसरत नाही. एवढा मोठा सागर पार करणे अशक्यप्राय होते, पण मारुतीजवळ दुर्दम्य इच्छाशक्ती होती. आणि ही इच्छाशक्ती आता प्रत्येक मुलामध्ये पाहिजे. इच्छाशक्तीशिवाय नाही तर आपण ताबडतोब आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो, नैराश्य आपल्याला येतं. पण ते म्हणतात, जर रामाची मुद्रिका, रामनाम जर तोंडात असेल तर एवढा मोठा हा जो पर्वत आहे तो सुद्धा तो लांघू शकतो. राम जेव्हा त्यांना म्हणतात की तू करू शकतो का, करायचं आहे आपल्याला, त्या ठिकाणी जायचं आहे, एका क्षणात तयार होतात, नाही म्हणायचा प्रश्न नाही. द्रोणागिरी आणायचं आहे म्हटलं, द्रोणागिरी आणायला सुद्धा निघाले आहेत. असे मारुती गदा घेऊन संकटाचा सामना करायला सज्ज आहे. असं या मारुतीचं, तिसऱ्या मारुतीचं रूप आहे. गदा आहे हातामध्ये. गदा म्हणजे काय? त्या गदा म्हणजे त्याचा दुर्दम्य असा आत्मविश्वास. ती गदा हातामध्ये घेतली. मुलं बघा,
जेव्हा एखादं कार्य करतात आणि मुलांच्या हातामध्ये जेव्हा गदा असते तेव्हा त्यांचं एक रूप वेगळंच दिसतं मुलांचं सुद्धा, की जय हनुमान जेव्हा म्हणतात. ती गदा म्हणजे आत्मविश्वास. आम्ही लहानपणी जेव्हा सगळे बहीण भावंड सिनेमा पाहायचो तर प्रत्येक वेळी हनुमंतांचे आणि नवनाथांचे सिनेमे पाहायचो. असं ऊर भरून यायचा. असं वाटायचं अशी शक्ती आपल्याला मिळायला पाहिजे, अशी पिढी आता निर्माण व्हायला पाहिजे. तो जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास भक्तामध्ये साधकामध्ये निर्माण होतो आणि कोणत्याही प्रकाराने कमी होऊ नये यामुळे इष्टदेवतेवर प्रचंड अतुलनीय विश्वास हे श्रद्धेचं द्योतक आहे. म्हणून हनुमंतराय इतके उंच उडू शकले. आता वाल्मिकी रामायणामध्ये आणि महाभारतामध्ये व्यासांनी सुद्धा यांना उग्र वानर म्हटलेलं आहे. साधं वानर म्हटलं नाही. मगाशी आपण जे दुसऱ्या स्तोत्रामध्ये सारखं त्याचं कौतुक केलं, किती गोड उड्या मारतो, माकड चेष्टा करतो, त्याचे कसे दिसतात ते, त्याचं शेपूट कसं लोंबतंय, लळलळ करते त्याची शेपूट, ह्या सगळ्या उदाहरणापेक्षा आता ते म्हणतात उग्र वानर आहे. जितकं ते गोड होतं तितकंच आता उग्र वानर इतकं भयानक दिसतं की त्याचं रूप आपण बघू शकत नाही. मग 11 पैकी अनेक मारुतींची शेपूट डोक्यावर आहे. त्याचं जे उत्तम उदाहरण आपण आता सांगितलं. जे जे उत्तम आणि मंगल आहे ते जीवाला सांगण्याचा संत अविरत प्रयत्न करतात. या सर्व मारुती स्तोत्रातून समर्थांना बलवान तरीही तितक्याच कनवाळू अंतःकरणाचे हनुमंत आपल्यासमोर उभे करायचे आहेत. आता उग्ररूप सांगितल्यानंतर सुद्धा हे जन हाती धरी म्हणणारे समर्थ करुणोपटी भांबावलेल्या निष्प्रभ समाजाला उत्तिष्ठ जाग्रत आणि प्राप्त परांनी बोधत असा उपनिषदाचा बोध देण्यासाठी हे स्तोत्र म्हणताना याचं हृदयांतर होतं. जे कोणी हे स्तोत्र म्हणेल त्याचं आपण हा अनुभव घेतला आहे. आमच्या खेरड्याला म्हणजे जे काही गुरुगृही रोज संध्याकाळी मारुती स्तोत्र जे म्हणतात त्यावेळी सगळ्यांच्या मनामध्ये ही भावना असते आणि हेच संतांनी केलेला आपल्यावरती उपकार आहे. शब्दात पाझरलेला आणि रक्तात तेज निर्माण करतो. एक दास मारुती सोडला तर 10 वीर मारुती एक हात हृदयावर ठेवून माथ्यावर पुच्छ मुरडून एक हाती गदा घेऊन सज्ज आहे. याहुनी उंच वज्रांचा, आता तिसरं जे कडवं आहे, त्याहून उंच वज्रांचा स्थूळ उंच भयानकू त्यापुढे दुसरा कैचा अद्भुत तुलना नसे. ते म्हणतात आहे ह्याच्यापेक्षा उंच वज्रासारखा दुसरा कोण आहे. स्थूळ आहे, मोठ्या प्रमाणात आहे, उंच आहे आणि भयानक आहे. चळे ते चंचळे नेटे बाळ मोवाळ साजिरे, कालची उपमा. चळे ते चंचळे नेटे बाळ मोवाळ साजिरे, चळवळी चळवळीत आहे बाळ लोंबाळ गोजिरे असं म्हणत असताना आता समर्थ या स्तोत्रात म्हणतात त्याहुनी उंच वज्रांचा स्थूळ उंच भयानकू त्यापुढे दुसरा कैचा अद्भुत तुलना नसे. आता हे जेव्हा त्यांच्या एवढा कुणी नाही, त्यांच्यासारखा कुणी नाही, तर त्यांच्यापेक्षा अधिक कोण असेल. आणि असा मारुती जर आपल्याला समर्थांच्या मधून समर्थांच्या वाणीतून आपल्याजवळ जर उभा केला असेल तर आपलं कर्तव्य काय आहे की आपण त्यांचं स्तोत्र म्हणायचं आहे. मार्तंड मंडळा ऐसे दोन्ही पिंगाक्ष ताविले, करकरा धरडिल्या धाडा उभे रोमांच उठिले. आता मार्तंड मंडळा ऐसे, आता मार्तंड मंडळा ऐसे, मार्तंड म्हणजे सूर्य, सूर्यासारखं त्याचं तेज आहे. आपण सूर्याकडे बघू शकतो का? उगवत्या आणि मावळत्या दिनकराकडे आपण बघू शकतो, पण तळपणाऱ्या सूर्याकडे आपण बघू शकत नाही. मग तळपणाऱ्या सूर्याचं जे तेज आहे ते तेज म्हणजे आमचा हा तिसरा मारुती आहे. मार्तंड मंडळा ऐसे दोन्ही पिंगाक्ष ताविले, त्याचे डोळे आता लाल लाल झाले आहेत. का बरं? कारण रामकार्य करत असताना येणाऱ्या अडचणी ज्या दूर करायच्या आहेत त्यासाठी त्यांना चिडणं आवश्यक आहे. अतिशय राग आलेला आहे, अतिशय क्रोध आलेला आहे. करकरा धरडिल्या दाढा, दाढ खातायत, दाढा खातायत, उभे रोमांच उठिले. आता यांचं हे रूप पाहून रोमांच त्यांच्या स्वतःच्या शरीरावर तर उठलंच आहे, पण देवदेवतांच्या अंगावर सुद्धा रोमांच उठले. काय आवाज होतोय, कल्पना करा. रणकर्कश असं जे ते रूप आहे कुणाचं? हनुमंतांचं. अजून रामराय तर यायचेच आहे, राम रावणाचं युद्ध तर व्हायचंच आहे. आधी हे हनुमंताचेच प्रताप आपण बघतोय. हनुमंताचे प्रताप पाहत असताना सूर्यमंडळ पिवळसर लालसर त्याचे दोन्ही डोळे तापलेले आहेत. तप्त चामी करे क्षणे असं जे म्हटलंय ते वाल्मिकी रामायणामध्ये, म्हणजे समर्थांना दर्शन देतात ते वेगवेगळ्या रूपामध्ये देतात. समर्थांना यावेळी तिसरं मारुतीचं स्तोत्र म्हणत असताना त्यांना त्यांचे डोळे लाल दिसले.
अतिशय लाल असे करकरा, आणि त्यांचे जे दात आहेत ते कडकड 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 त्यांचे ते दात वाजतायत, अंगावरचे रोमांच. खरंच आपण विचार केला, अशा प्रकारचं मारुतीचं स्तोत्र जेव्हा आपण वाचू तर हनुमंत साधे आहेत, हनुमंत भक्तांचं संरक्षण करतात, रक्षण करतात, हे रूप विसरल्यासारखं होत आहे की नाही बघा. ज्या ठिकाणी आपण कौतुकाने दुसऱ्या स्तोत्रामध्ये बघितलं, छान गोड असं बाळ आहे, सूर्यबिंबाकडे धाव घेत आहे, ईश्वराची तनू आहे, अतिशय गोड चेहरा आहे, आणि आता त्यांच्या अंगावरचे रोमांच, आवाज, कडकडाट, आकाश फाटलंय. आणि त्यांनी म्हटलंय 4 खर्व 32 कोटी सौर वर्षानंतर होणारा जो प्रलय आहे, त्या प्रलयाचा विचार आता करतायत की काय, सुरू झालाय की काय, की आत्ताच प्रलय येतो, अशा प्रकारचं त्यांची गर्जना आहे, त्यांचा भुभुत्कार आहे. आणि विनाशाकरता दात रगडतायत, दाढा रगडतायत, आणि हनुमंताच्या देहावर आणि ब्रह्मांडामध्ये सुद्धा रोमांच उमटले. जय जय रघुवीर समर्थ. अशा प्रकारचं रूप उभं करताना समर्थांनी ते प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलंय. त्यांनी कल्पना केली, आपण मनी वसे ते स्वप्नी दिसे आपल्याला जर दिसू शकतं, तर समर्थांना वेगवेगळ्या रूपामध्ये मारुतीरायांचं दर्शन होत होतं, त्यांना केव्हाही दर्शन होत होतं. हे जेव्हा स्तोत्र लिहिलं, ही जेव्हा मूर्तीची स्थापना केली, त्यावेळी त्यांना कल्पांत फाडून असा आवाज आलेला आहे मोठा, आणि तसाच्या तसा त्यांनी या अद्भुत गर्जना केली. मग ते म्हणतात आहे, अरे मला कानाला ऐकू आलंय. जसं समर्थांना चाफळचा राम येणार होता, त्यावेळी त्यांच्या अंगावर रोमांच उठले, आणि इकडून तिकडून कुठेतरी सुगंध येतो आहे, चंदनाचा सुगंध येतो आहे असं जाणवलं. त्यांचे बाहू स्फुरले आणि त्यांची शेंडी उभी झाली. असं जे वर्णन त्यांनी चाफळचा राम येताना केलं, तसं वर्णन म्हणतात आहे, अरे कानामध्ये गर्जना झाली माझ्या हनुमंताची, माझ्या हनुमंतामध्ये गर्जना झाली, मोठी भुभुत्कार केला. मेघची वेविले भूमी, फुटले गिरीचे गाभे, तुटले सिंधू आटले. ते म्हणतात आहे, फुटले गिरीचे गाभे. आता ही जी गिरी आहे, मोठमोठे पर्वत आहे, ते फुटले, आणि हे सगळं मी बघतोय. आणि ते फुटल्यानंतर तुटले सिंधू आटले, सगळे सिंधू आटले. आणि सिंधू आटणं, एखादी जर सुनामीची लाट आपण बघतो, एखादा व्हिडिओ जेव्हा आपण बघतो, सुनामी आली, 52 फुटाची सुनामी आली, 52 फुटाची सुनामी आल्यानंतर त्यांचा जो गडगडाट आपण नुसता व्हिडिओमध्ये पाहतो, तसा कल्पांत ह्या मारुतीरायांनी लंकेमध्ये केलेला आहे. आणि हे सगळं वर्णन समर्थ स्वतःच्या डोळ्यांनी बघतायत. जय जय रघुवीर समर्थ. कान माझे अगदी इतक्या जोरात माझ्या कानामध्ये गर्जना झाली, आणि मेघची चेविले भूमी, जसं काही मेघांचा गडगडाट होतोय मोठमोठ्यानी, आणि मोठमोठ्या विजेच्या तारा जणू काही तुटतायत. फुटले गिरीचे गाभे, तुटले सिंधू आटले. आणि इतके मोठे मोठे पर्वत सगळे तुटतायत, दुभंगतात आहेत, आणि अशा नंतर तुटले सिंधू आटले, आणि सिंधू सुद्धा आटले. कल्पना करू शकतो आपण? ही सगळी कल्पना जर स्तोत्र वाचलं नसतं, आणि या स्तोत्रातून आपण जर कल्पना केली असती, तर अशा प्रकारचं हनुमंताचं वर्णन आपण कल्पनेत सुद्धा केलं नसतं, जे समर्थांनी आपल्यासमोर उभं केलं आहे. उड्डाणाच्या प्रभावाचे वर्णन कसं केलं आहे? आरोळ्या मोठमोठ्या, स्वतःच्या आरोळ्या, प्रचंड मोठा भुभुत्कार आपण सिनेमामध्ये पाहिला आहे. प्रचंड मोठा भुभुत्कार, जे दुसऱ्या स्तोत्रामध्ये शांतता होती, ती पूर्ण शांतता भंग झाली आहे. अद्भुत गर्जना केली म्हणतात आहे. शत्रूवर आक्रमण केलं आहे, शत्रूवर आक्रमण केलं आहे. मेघ प्रसन्न झाले, आणि पृथ्वीवर ग्रीष्माचा ताप शांत करण्यासाठी जलवर्षाव जेव्हा होतो, तसा जलवर्षाव होत असताना जसा मेघांचा कडकडाट होतो, जसा विजांचा कडकडाट होतो, तसा हनुमंतांच्या भुभुत्कारांनी पूर्ण आसमंत वेढून टाकला. सगळ्या आसमंत, आपण 5 मिनिटं तरी त्या सगळ्या अनुभवाचं वर्णन खरंच शांत चित्ताने विचार करायला पाहिजे. जे समर्थांना अपेक्षित आहे असं हनुमंताचं वर्णन आपण आपल्या मनामध्ये चित्रित करायला पाहिजे. कशी उडी मारली असेल, कसा भुभुत्कार केला असेल, कसे मेघवर्षाव झाला असेल, कसे सिंधू आटले असतील, आणि कसे दुभंगले असतील सगळे गिरीकंदर. ते द्रोणागिरी आणतानाचं रूप वेगळं, शांतपणे गेलाय, द्रोणागिरी आणलंय, बोलत नाही का द्रोणागिरी, सांगत नाही का तू मला, पटकन खालून उचललाय, शांतपणे चाललाय सगळं. पण या ठिकाणी त्याला जे कार्य करायचंय ते करत असताना आवाज वाढवलाय, रूप वाढवलंय, आपलं स्वतःचं सगळं आणि एवढं करून तोंडामध्ये रामनाम आहे, तोंडामध्ये प्रभुनामाची मुद्रिका शांतपणे घेऊन
भुभुक्कार करतोय, अशा प्रकारचं प्रभावाने पर्वत जणू फुटले आहेत, गडगडाट होतोय आणि लावारस पृथ्वीमधून बाहेर पडतोय असं समर्थ म्हणतात. लावारस म्हणजे काय ती उष्णता, काय ते वातावरण, काय तो आवाज, हे सगळं पृथ्वीवर यावा, त्याचं दर्शन व्हावं. तो आवेश सिंधूमध्ये प्रचंड लाटा उमटलेला आहे, सिंधू फाकला आहे आणि सर्वत्र पाणी पाणी व्हावं, अशा प्रकारचं वर्णन समर्थ या ठिकाणी हनुमंताच्या उड्डाणाचं करतायत. अद्भुत वेश आवेशे. आता हे सगळं झाल्यानंतर आता 3 ओव्यांमध्ये बघा कसं झालंय की कोपला रुद्र जे काळी ते काळी पहावेची ना, पाहावल्या गेलं नाही. जसं भीमाला पाहावल्या गेलं नाही, आपल्याला कसं पाहता येईल, आपण तर काहीच नाही. आणि तरीही हनुमंत म्हणतात आहे की मी फक्त 1/4 रूप दाखवलं, उरलेलं दाखवू. तो म्हणाला नाही नाही, श्रीरामाचं नाव घेतलं आणि तुम्ही शांत व्हा. नंतर बोलणे चालणे कैसे ब्रह्मकल्पांत मांडला, ब्रह्मांडाहून जो मोठा स्थूळ उंच भयानकू पुच्छते मुरडले माथा पावले शून्य मंडळा. त्याहून उंच वज्रांचा स्थूळ उंच भयानकू, त्यापुढे दुसरा कैचा अद्भुत तुलना नसे. आता आपल्याला जर तुलना नसलेला अतुलनीय असा एक दैवत आपल्याला मिळालाय, तर आपल्याला निदान दर शनिवारी आणि अशा प्रकारची त्याची आराधना करून त्याच्यासारखी शक्ती मिळवण्याचं कार्य आता आपल्याला करायचं आहे. मार्तंड मंडळा ऐसे दोन्ही पिंगाक्ष ताविले, करकरा घरडिल्या दाढा उभे रोमांच उठिले. आता मग अद्भुत गर्जना केली, मेघची चेविले भूमी, फुटले गिरीचे गाभे, तुटले सिंधू आटले. आता हे सगळं वर्णन 5 मिनिटं आपण विचार करायचा. प्रत्येकाला जसं जसं त्या डोळ्यांनी दिसेल तसं तसं ते वर्णन आपण मनातल्या मनात पाहायचं आणि हनुमंताला अगदी मनापासून नमस्कार करायचा. तुमचं सूक्ष्म रूप पाहिलं, तुमचं बालरूप पाहिलं आणि आता तुमचं रुद्ररूप पाहिलं, जे भीमानी पाहायचा प्रयत्न करून त्याला दिसलं नाही, पण माझ्या इच्छाशक्तीने हे रूप पाहण्याचा मी प्रयत्न करते. मग हे सगळं झालं. अद्भुत वेश आवेशे. आता हे जे आहे अद्भुत वेश आवेशे, कोपला रणकर्कश. कोपला रणकर्कश 6 याचं स्तोत्र आहे. कोपला रणकर्कश धर्मस्थापनेसाठी दासतो ओठीला बळे. आता हे सगळं कशासाठी केलं, हे सगळं कशासाठी केलं? एक म्हणजे फक्त रामांवरती विश्वास. राम म्हणजे धर्मकार्य. राम आणि हनुमंताची जी भेट झाली ते दोघंही धर्मासाठी एकत्र आले आहेत. राम म्हणजे अगदी पूर्णपणे धर्म आणि धर्माचं संरक्षण करणारा, धर्माचं दास्यत्व करणारा आपला हा जो हनुमान आहे, तो अद्भुत वेश आवेश अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारांनी आवेश घेतोय. कोपला रणकर्कश. का बरं कोपला? रामांनी सांगितलं की अधर्माचरण करणारा जो रावण आहे, अधर्माचरण करणारे हे जे राक्षस आहे, त्या राक्षसांना मला जी काही मारायचं आहे त्यासाठी मदत तूच करू शकतो. आणि शेवटी रामांनी म्हटलंच आहे की हनुमंताच्या शिवाय माझं हे सगळं जे युद्ध आहे ते शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी हे रणकर्कश रूप घेतलं. कशासाठी? हे सगळं रणकर्कश रूप घेतल्यावर सुद्धा हनुमंत म्हणतात आहे हे सगळं मी रामासाठी केलं आणि हे सगळं मी रामामुळे केलं. जय जय रघुवीर समर्थ. माझ्यामध्ये ही पात्रता नाही. जर माझ्यामध्ये ते रामनाम नसतं तर हे माझं शक्य नाही. हे आपल्यासाठी सगळ्यात मोठा धडा आहे की एखादी जरी गोष्ट आपल्याजवळ विशेष असेल तर ती विशेष असताना आपलं आराध्य दैवत आपल्याला आठवणे ही सगळ्यात मोठी बुद्धिमत्ता हनुमंतांची आहे. तर अद्भुत वेश आवेशे कोपला रणकर्कश धर्मसंस्थापनेसाठी दास तो उठिला बळे. अशा प्रकाराने दास हा जो आहे हा उठलाय. कशासाठी उठलाय? की धर्मस्थापनेसाठी. दास फक्त साधूच नाही तर विनाशायच दुष्कृताम. आता या ठिकाणी फक्त साधूंचं संरक्षण केलं नाही आहे रामांनी, तर इतरांचं जे संरक्षण केलं आहे, इतरांना जे मारून टाकलंय त्यांना सुद्धा सद्गती दिली आहे. आणि हे सगळं ऐकण्याचं काम फक्त रामांनी सांगितलेलं काम हनुमंतांनी केलं आहे. जेव्हा लघुरूप पाहिजे तेव्हा लघुरूप घेतलं आहे, जेव्हा मोठं रूप पाहिजे तेव्हा मोठं रूप घेतलं आहे. आणि मोठं रूप घेत असताना इतकं मोठं घेतलं आहे की याच्यासारखा दुनियेत कुणीच नाही. अशा प्रकारचा हनुमान आपल्याला आराध्य दैवतमधून सापडला आहे. आध्यात्मिक धारणाशक्ती, बाहुबल, क्षमता यामध्ये अग्रगण्य आहे. आता रामरायांचा दास हनुमान, देवा लवकर या. हनुमंत स्वतः उठतात, तुम्ही मला सामर्थ्य द्या, तुमच्या आशीर्वादानेच मी हे सगळं करू शकतो असं म्हणणारा जो आपला हा महत्त्वाचा गुण आपण त्यांचा घेतला पाहिजे.
तुमच्या आशीर्वादाच्या शिवाय मी हे सगळं काही करू शकत नाही. आणि राम त्यांना म्हणतात आहे की तुझ्याशिवाय रामायण शक्य नाही. आणि हे म्हणतात आहे. मग दास म्हणजे रामदास शेवटी म्हणतात दास आणि रामदास. रामदास स्वतः म्हणतात आहे की मी दास म्हणजेच रामदास, रामदास म्हणजेच आपले समर्थ आणि दास म्हणजे मारुती. हा जो श्लेष अलंकार केलाय शेवटी की अद्भुत वेश आवेशे कोपला रणकर्कश धर्मसंस्थापनेसाठी दासतो उठिला बळे. आता या ठिकाणी दुसरा विचार करू. तो दास उठला धर्मसंस्थापनेसाठी जो रामायण काळामध्ये जो धर्मसंस्थापनेसाठी उठला तो आपला मारुती आहे. आणि आताच्या धर्मसंस्थापनेसाठी जो उठला ते आपले समर्थ आहेत. आणि समर्थ आणि मारुती हे वेगळे आहेत का? त्यामुळे हा श्लेष अलंकार वापरला असं जरी म्हटलं तरी चालेल की दोन्ही पद्धतीने धर्मसंस्थापनेसाठी दासतो उठिला बळे. त्यावेळी तो दास उठला, यावेळी हा दास उठला. आणि ह्या दासाचं ऐकणं हनुमान वायुपुत्र न म्हणता रामरायांचा दास म्हणायचा आहे. दासोहम कौसलेंद्रस्य रामस्यादृष्ट कर्मणः. वैशिष्ट्य हनुमान शत्रू सैन्यांना निहंता मारुतात्मजः. सुंदरकांडामध्ये 3-4 वेळा पराक्रमानंतर हा गोष्ट येते की ज्या ठिकाणी अरे आपल्याला परंपरा आहे, आपल्याला गुरुपरंपरा आहे. कोणती गुरुपरंपरा आहे की तो जो हनुमंत आहे तोच हनुमंत समर्थांच्या रूपाने आपल्या समोर उभा आहे या मारुती स्तोत्रांच्या रूपाने. मग तो जो आहे ते वैशिष्ट्य आहे दासोहम कौसलेंद्रस्य. तो म्हणतो मी जो दास आहे कौसलेंद्रस्य रामस्यादृष्ट कर्मणः. रामाचा दास आहे म्हणून मी हे सगळं करू शकलो. हनुमान शत्रू सैन्यांना निहंता मारुतात्मजा. याच्या व्यतिरिक्त मी मारुती म्हणून काही करू शकत नाही. हे सुंदरकांडामध्ये कमीत कमी 3-4 वेळा पराक्रमानंतर येतं. जे सगळं सुंदरकांड असो, वडवानल स्तोत्र असो की हनुमान चालिसा असो की आपल्या समर्थांची ही 11 स्तोत्र असो, त्या सगळ्या याच्यामध्ये दास्यभक्ती हनुमंताची दिसते. ज्या ठिकाणी एवढं मोठं शौर्य असताना सुद्धा जो रामदास होईल. आता शेवटी आपण म्हणायचं आहे की जो रामदास होईल तो धर्मसंस्थापना करेल. जय जय रघुवीर समर्थ. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जो रामदासत्व करेल. याचा अर्थ फक्त दासांबद्दल आणि रामदासांबद्दल न घेता आपल्या आराध्य दैवताचा विचार करून जो रामदास होईल म्हणजे रामाचा दास हनुमंत, हनुमंताचा दास समर्थ आणि समर्थांचा दास रामदासी आणि रामदासांचे दास आपण सगळे जे रामदासी होतील ते सगळे धर्मसंस्थापना करतील. कारण हे सगळे धर्मसंस्थापनासाठी लढणारे लोक आहेत. कारण धर्म म्हणजे राम आहे. धर्मसंस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहे पुढे होणार देणे ईश्वराचे. आणि ही जी एवढी उत्तम अशी परंपरा आपल्याला लाभली आहे त्या परंपरेचा 4 टप्प्यामध्ये कसा फायदा आहे या स्तोत्रांचा हे सुद्धा सांगितल्यानंतर धर्मसंस्था म्हणजेच रामकार्य आपल्याला सगळ्यांना करता येणार आहे. मग हे ईश्वर म्हणजेच शिव म्हणजेच रुद्र म्हणजेच रुद्रावतारी हनुमान म्हणजेच समर्थ म्हणजेच रामदासी म्हणजेच रामदासी परंपरा. इथपर्यंत खाली आपण येतोय आणि तितकंच वर हनुमंतासारखं जायचं आहे. त्याचं रुद्ररूप पाहत असताना कोपला रुद्र जे काळी ते काळी पहावेची ना. इतकं वर जायचं आहे की आपल्याला सुद्धा बघता येणार नाही. अशा प्रकारचं दास्यत्व. आता चाफळपासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या माझगावला हे जे मारुतीचं त्यांचं जे मारुतीचं मूर्ती रूप आहे, संकल्पांना मूर्त स्वरूप देण्यासाठी हा वीर मारुती स्थापन केला. फक्त चाफळपासून 3 किलोमीटर. काय सांगतो तो सांगतो धटासी आणावा धट, उद्धटासी पाहिजे उद्धट, खटनटासी खटनट अगत्य करी श्रीराम. आता या ठिकाणी म्हटलंय रामदासांना त्रास कमी झाला, माऊलींना त्रास जास्त झाला असं जेव्हा म्हणतात याचं कारण काय सांगितलं त्यांनी की माऊलींनी जो त्रास सहन केला तो रामदासांनी बघितला आणि त्यापासून अतिशय बुद्धिवान असलेल्यांनी स्वतःचा विचार करून धटासी हटावा धट, उद्धटासी पाहिजे उद्धट असं म्हणून रुद्ररूप सुद्धा घेतलंय. असं रुद्ररूपाचं वर्णन 3ऱ्या माझगावच्या मारुतीमध्ये समर्थांनी करत असताना समर्थांचे बाहू कसे स्फुरण पावले असतील याची कल्पना आपण करू. 2 मिनिटं आपल्याला थांबायला वेळ नव्हता, पण त्याचं हे जे वर्णन जेव्हा आपण पाहू, ते स्तोत्र जेव्हा मी पाठवीन त्या प्रत्येक स्तोत्राच्या ओळीवर आपण आपल्या पद्धतीने विचार करायचा.
पूर्वी माझगावच्या वेशीवर एक भली मोठी शिळा होती. जेव्हा मारुती स्थापन झाला नव्हता तेव्हा या शिळेवर वर्षानुवर्ष शेंदुराचा लेप लावून त्या धोंड्याला ग्रामरक्षक मारुती म्हणत असत. म्हणजे आधी सुद्धा ही परंपरा होती माझगावला, आणि त्याला शेंदूर लावायचा आणि त्या दगडाला शेंदूर लावून लावून आपला ग्रामरक्षक मारुती लोकांनी तयार केला होता. हे ग्रामरक्षक मारुती विध्वंसक वृत्तीचा संहार करणारा असा जो मारुती तो आधीच ग्रामरक्षक म्हणून होता. सद्भक्त हो, आपण सारे मुमुक्षु रामप्राप्तीच्या वाटेवर वालचाल करत असताना अंतरातील रामरूप जाणून घेण्याचा अभ्यास जर करत आहोत तर अशा वेळी मोह नको, क्रोध नको, लोभाने मनाचे पतन होऊ नये यासाठी हे जे स्तोत्र आहे ते स्तोत्र सतत म्हणून हा जो संरक्षक मारुती आहे त्या संरक्षक मारुतीचा आपण फायदा घेतला पाहिजे. आणि देहाभिमुख जे आपण आहोत, सगळ्यात महत्त्वाचं वाक्य प्रत्येक स्तोत्रानंतर म्हणायला पाहिजे, जे आपलं देहाभिमुख वागणं आहे, देहाला जे महत्त्व देतोय आपण, त्या देहापेक्षा आत्म्याला जर महत्त्व दिलं तर आत असलेलं आपलं रौद्ररूपाच्या कडचं जे आकर्षण आहे त्या आकर्षणाचा देहाभिमान असणाऱ्या जीवाला रामाभिमुख होऊन ईश्वर प्राप्तीचा मार्ग सांगणारा हा जो हनुमंताचा जो पंथ आहे त्या पंथाने आपल्याला या अनेक अडचणींवर मात करत करत कोसळून जरी आकाश पडलं तरी सुद्धा आपण रामापर्यंत पोहोचू शकतो ही ग्वाही समर्थांचा हा तिसरा मारुती रुद्ररूपाने आपल्यासमोर उभा ठाकला. आणि त्या रुद्ररूपाला लहान मुलांनी, पौगंडावस्थेतल्या लोकांनी, प्रौढांनी सगळ्यांनी आपापल्या परीने त्याचा नमस्कार करून त्याची कृपापात्र आपण व्हावं आणि रामापर्यंत आपण पोहोचावं ही समर्थांची जी इच्छा आहे, तळमळ आहे, त्या तळमळीला आपण प्रतिसाद द्यायचा. आणि निदान शनिवारी किंवा जे आपण 4 वेळा सांगितलं सकाम जरी भक्ती आपण त्याची केली तरी आपण त्याच्या वेगवेगळ्या रूपाचं दर्शन निश्चित करू शकतो. ही समर्थांची ग्वाही आहे. आणि पहिलं जे वचन आहे ते वचन आहे की गुरु सांगेल त्याप्रमाणे आपल्याला वागायचं आहे आणि असं वागल्यानंतर जे काही फळ मिळणार आहे ते पुन्हा ईश्वरचरणी अर्पण करायचं आहे. भर्जन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे, राम गर्जन बोला राम राम राम, बोला राम राम राम, बोला राम राम राम. जय जय रघुवीर समर्थ. आवाहनं न जानामि, न जानामि तवार्चन, पूजांचैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. जय श्री कृष्ण. जय जय रघुवीर समर्थ. खूप सुंदर असं विवेचन आजचं